नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे कोर्टामध्ये आता अर्जुनने सांगितलेलं असतं की मला 1 दिवस पूर्ण हवा आहे, 24 तास आणि माझ्याबरोबर आश्रमातली एक व्यक्ती जिला कानाकोपरा हा आश्रमातला माहिती आहे, ती व्यक्ती म्हणजे मधुभाऊंची मुलगी आणि माझी बायको सायली. त्याच्यामुळे इथे अर्जुन म्हणत असतो की हे मी सांगत नाही आहे, तर हे कायदा सांगतो. जर तुम्ही वात्सल्य आश्रम पाडलं तर तिथे असणारे एव्हिडन्स सगळे काही डिस्ट्रॉय होऊन जातील आणि त्याआधी मला तिथे शोधाशोध करायची आहे. काही एव्हिडन्स माझ्या हाती लागत आहेत का ते मला बघायचे आहेत, कारण वात्सल्य आश्रम मर्डर केस म्हणजे विलासचा खून नक्की कुणी केला आहे हे सुद्धा आम्हाला शोधून काढायचं आहे आणि तो खून वात्सल्य आश्रमामध्ये झालेला आहे. आणि तुम्ही जर ते वात्सल्य आश्रम पाळलत तर आम्ही एव्हिडन्स शोधायचे कुठे? तेव्हा इथे आता जे ॲडव्होकेट पवार असतात ते म्हणत असतात की 1 वर्ष झाला आणि तुम्ही अधूनमधून तिथे शोधाशोध करण्यासाठी गेला होतात, पण एकसुद्धा एव्हिडन्स तुमच्या हातामध्ये असा लागलेला नाही आहे ज्याच्यावरून तुम्ही हे सिद्ध कराल की तो खून कुणी केलेला आहे आणि खरा गुन्हेगार कोण आहे हे अजून तुम्ही सिद्ध केलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये महिपत शिखरे यांचं खूप मोठं नुकसान होतं आहे. तेव्हा तुम्ही आता शोधाशोध करणं बंद करा आणि ती जागा महिपत शिखरे यांना देण्यात यावी अशी विनंती केली जाते. पण इथे आता जज साहेबांसमोर अर्जुनने त्याची बाजूसुद्धा मांडलेली असते आणि 1 दिवस हा मागितलेलाच असतो. तर इथे कोर्टामध्ये आता अर्जुनने जी काही रिक्वेस्ट केलेली असते ती मान्य केलेली असते आणि अर्जुनला 1 दिवस दिलेला असतो. म्हणजे आजच्या दिवसापासून दुसऱ्या दिवसापर्यंत ते 3 वाजेपर्यंतचा वेळ आता इथे अर्जुनला देण्यात आलेला असतो. आणि त्याचबरोबर सायलीला आता आश्रमातला कणाकोपरा माहिती असतो, त्यामुळे तीसुद्धा अर्जुनबरोबर त्याची मदत करण्यासाठी असणार आहे. तेव्हा आता जज साहेबांनी परवानगी दिल्यानंतर अर्जुन सायली दोघेही लगेच आपल्या कामाला लागतात. तेव्हा इथे अर्जुन आता मधुभाऊंना पुन्हा एकदा विचारतो की तुम्ही मला सुरुवातीपासून सांगा की महिपत शिखरे आणि साक्षी शिखरे यांनी तुमच्याबरोबर काय काय केलं, कसे तुम्हाला पैसे देऊ केले, धमकी दिली, त्यानंतरला तुमच्याकडून जमिनीचे पेपर्स कसे बळकावले, अगदी इथपर्यंत सांगा. आणि त्याचबरोबर साक्षीने विलासचा खून कसा केला, त्यावेळेला तुम्ही तिथे कसे गेलात, तिथे कोण कोण होतं, हे सगळं तुम्ही मला सांगा असं आता अर्जुन म्हणतो. तेव्हा इथे आता मधुभाऊ जी काही माहिती सांगत असतात त्यावरून आता अर्जुन पुन्हा एकदा त्याच्या अभ्यासाला सुरुवात करतो आणि त्या ठिकाणी जाऊन पुरावे शोधण्याचा तो प्रयत्न करतो. कारण इथे मधुभाऊ ज्या पद्धतीने सांगत असतात तेव्हा इथे सगळ्या लोकांचे अँगल हे आता सायलीला कळतात. कोण कुठे उभं होतं, कोण कुठून आलं असेल, हे सगळं आता सायलीला कळत असतं. तेव्हा इथे आता मधुभाऊने सांगितल्याप्रमाणे अर्जुन आता पुरावे शोधायला जातो. तेव्हा सायलीसुद्धा अर्जुन बरोबर असते. तेव्हा इथे आश्रमामध्ये गेल्यानंतर आता अर्जुन आणि सायलीच्या हाती 2 महत्त्वाचे पुरावे लागलेले असतात. त्याच्यामध्ये एक पुरावा म्हणजे इथे प्रियाच्या हातामध्ये जे एक ब्रेसलेट असतं ते तिथे पडलेलं असतं त्या ठिकाणी. त्याच्यावरून हे सिद्ध झालेलं असतं की प्रियासुद्धा त्या ठिकाणी तिथे होती. आणि त्याचबरोबर इथे आता साक्षीचं एक ID कार्ड तिथे राहिलेलं असतं, तिचा एक ID तिथे पडलेला असतो, पण त्याबद्दल इथे साक्षीला काहीसुद्धा माहिती नसतं. तेव्हा इथे आता 2 महत्त्वाचे पुरावे हे त्यांच्या हाती लागलेले असतात आणि हे पुरावे एका रूममध्ये कोपऱ्यामध्ये ते त्यांना सापडतात. कारण जेव्हा पोलिसांनी सगळी साफसफाई केलेली असते तेव्हा जे काही हाताला येईल ते इकडे तिकडे ठेवून दिलेलं असतं. त्यामुळे इथे आता ते कणाकोपरा शोधल्यानंतर ते 2 पुरावे इथे सायलीच्या आणि अर्जुनच्या हाती लागतात. त्यावरून आता अर्जुन हे सिद्ध करणार असतो की जेव्हा खून झाला तेव्हा त्यावेळेला इथे प्रिया आणि त्याचबरोबर साक्षी या दोघीही होत्या. तर इथे अर्जुन आणि सायली यांना आता परवानगी दिल्यानंतर अर्जुन मधुभाऊंना काय प्रश्न विचारतो आणि त्याच्यावरून मधुभाऊ आता पुन्हा त्याला काय उत्तरं देतात आणि सायली अर्जुन दोघेजण पुरावे कसे काय शोधतात. सायली आता आश्रमातले कणे कोपरे आणि अगदी इत्थंभूत माहिती अर्जुनला कशी काय देते हे सविस्तरपणे आपण आजच्या भागामध्ये बघूया. तर इथे अर्जुन आता त्याला 1 दिवस दिला जातो. 1 दिवसाच्या आत आता अर्जुनला पुरावे गोळा करायला सांगितलेले असतात आणि जर एकही एव्हिडन्स नाही सापडला तर लगेचच इथे महिपत शिखरे याला आश्रम पाडण्याची सुद्धा परवानगी देण्यात येणार असते. तेव्हा आता आजच्या दिवसापासून ते दुसऱ्या दिवसाचे 3 वाजेपर्यंतचा वेळ आता अर्जुनकडे असतो आणि त्यामुळे इथे आता अर्जुनने जशी रिक्वेस्ट केलेली असते ती म्हणजे सायली त्याची मदत करणार. कारण सायलीला आश्रमातली एक ना एक बारीक सारीक जागासुद्धा माहिती आहे. त्याच्यामुळे पुरावे शोधायचे असतील, एखादा एव्हिडन्स शोधायचा असेल तर सायलीची त्याला छान पद्धतीने मदत होईल म्हणून.
तेव्हा इथे आता कोर्टातच जज साहेबांजवळ मागणी केल्यानंतर आणि इथे आता जज साहेबांना सुद्धा ठणकावून सांगितल्यानंतर जज साहेबसुद्धा अर्जुनचं म्हणणं टाळत नाही. त्याला 1 दिवसाची मुदत दिली जाते आणि त्याचबरोबर इथे सायली त्याची मदत करू शकते ही परवानगीसुद्धा त्याला दिली जाते. तेव्हा अर्जुन आता अजिबात आपला वेळ वाया घालवत नाही. तेव्हा इथे महिपत आणि साक्षी या दोघांना वाटत असतं की एवढं वर्षभरामध्ये अर्जुनने काही केलेलं नाही आहे. एकसुद्धा असा एव्हिडन्स हातामध्ये लागलेला नाही आहे ज्याच्यावरून हे सिद्ध होईल की मधुभाऊ निर्दोष आहेत आणि साक्षी शिकरे हिने विलासचा खून केला आहे. हे अजून त्याने सिद्ध केलेलं नाही आहे. तर एका दिवसामध्ये 24 तासामध्ये असं अर्जुन काय करणार आहे असं इथे साक्षी आणि महिपत दोघांनाही वाटत असतं. तेव्हा इथे जेव्हा अर्जुन म्हणतो की चला आपल्याला आता काम करायचं आहे, तेव्हा महिपत म्हणत असतो की चल साक्षी चल, आता उद्या आपल्याला आश्रम पाडायची तयारी करायची आहे, ती आपली जागा आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो ती तुमची जागा नाही आहे, तुम्ही बळकावली ती जागा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जो हा ओव्हर कॉन्फिडन्स वाटतोय ना की आश्रम उद्या पडणार आहे, तो ओव्हर कॉन्फिडन्स तुमचा आता चकनाचूर होणार आहे. कारण का मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, उद्या 3 वाजल्याच्या नंतरला पूर्ण बाजी पलटणार आहे. कारण उद्या तुम्हाला कळेल की आश्रम पडणार आहे की नाही आणि पुरावेसुद्धा माझ्या हातामध्ये नक्की लागणार आहेत. तेव्हा इथे महिपत आणि साक्षी जातात. त्या दोघांना तर असंच वाटत असतं की यांच्या हातामध्ये कुठलाही पुरावा लागणार नाही आहे. त्यानंतर अर्जुन आता मधुभाऊंना सांगतो, मला सुरुवातीपासून सांगा नक्की काय काय घडलं होतं आणि तिथे सायलीसुद्धा असते. तेव्हा मधुभाऊ सांगतात की आधी साक्षी आणि महिपत दोघंजण आमच्या घरी आले होते. आश्रमामध्ये येऊन त्यांनी आम्हाला खूप सारे पैसे देऊ केले आणि सांगितलं की आश्रम उद्याच्या उद्या खाली करा, आम्हाला इथे रेस्टॉरंट बांधायचं आहे, तेव्हा तुम्ही आता इथून कुठेही दुसरीकडे जा. तेव्हा मी त्यांना म्हणालो की मी माझी जागा तुम्हाला देणार नाही, ही माझी स्वखर्चातून खरेदी केलेली जागा आहे आणि हे आश्रम मी स्वतः उभारले आणि हे मी माझ्या लहान मुलांसाठी अनाथ आश्रमामध्ये येणाऱ्या प्रत्येक मुलासाठी मी हे बांधलेलं घर आहे, मी तुम्हाला हे नाही विकू शकणार. तेव्हा त्यांनी मला धमकी दिली, माझ्यावरती बंदूक उगारली, माझ्यावरती चाकू उगारला. त्यानंतर तरीसुद्धा मी त्यांना सांगितलं जीव घेतला तरी चालेल, जागा देणार नाही. तेव्हा प्रिया फक्त एकटीच अशी मुलगी होती जी म्हणत होती की मधुभाऊ ते पैसे तुम्ही घ्यायला पाहिजे होते आणि जागा द्यायला पाहिजे होती, आपण दुसरीकडे कुठेतरी राहिलो असतो, नाहीतर हे पैसे आपण वाटून घेतले असते. आश्रमामधून फक्त प्रिया अशी व्यक्ती होती जिने मला ती जागा विकायला सांगितलं होतं, बाकीचे सगळी मुलं ही जागेसाठी रडत होती. तेव्हा इथे आता मधुभाऊ म्हणत असतात की नंतरला सायली सगळेजण लहान मुलांना घेऊन सिनेमाला गेले होते आणि ही आयडियासुद्धा प्रियाचीच होती. प्रियाने सगळ्यांसाठी तिकीटं बुक केली होती. तेव्हा इथे आता खूप मोठा हात प्रियाचा आहे हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. त्यानंतरला विलास आणि प्रिया दोघंजणं अनाथ आश्रममध्ये परत आली कारण प्रियाच्या पोटात दुखत होतं आणि तेव्हा तिथे साक्षीसुद्धा होती. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात की साक्षी काहीतरी शोधाशोध करत होती आणि विलाससुद्धा तिथे होता. त्यानंतरला विलास मला मारायला लागला, तेव्हा मी सुद्धा तिथे आलो आणि तिथे साक्षी पेपर शोधत होती. तेव्हा मी तिला विचारलं, तू इथे काय करतेस आणि काय शोधाशोध करतेस? तेव्हा ती मला म्हणाली की आश्रमाचे पेपर जिथे कुठे असतील ते तुम्ही मला द्या. मी म्हणालो की माझा जीव घेतलास तरी चालेल, पेपर तुला मिळणार नाही. तेव्हा विलाससुद्धा तिथे आला. विलाससुद्धा मला मारायचा प्रयत्न करत होता आणि माझ्याकडून पेपर फाईल हिसकावून घेत होता. आणि इथे आता आमच्यामध्ये धक्काबुक्की होत होती आणि तेवढ्यातच साक्षीने बंदूक काढली आणि तिने बंदूक माझ्यावरती धरली. तेव्हा मी तिच्या हातातून बंदूक पकडायला गेलो आणि दोघांच्या झटापटीमध्ये साक्षीने गोळी माझ्यावरती झाडली होती, पण मला न लागता ती गोळी विलासला लागली. तेव्हा तो खून विलासने केलेला आहे आणि जेव्हा साक्षीने विलासचा खून केला तेव्हा मी खूप जास्त घाबरलो होतो, पण माझ्या मागून कुणीतरी माझ्या डोक्यामध्ये फुलदाणी किंवा काहीतरी वजनदार वस्तू मारली आणि त्यामुळे मला चक्कर आली. तेव्हा इथे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की ती तिसरी व्यक्ती तिसरी कुणी नसून ती प्रियाच असणार आहे. कारण मधुभाऊंना विलाससुद्धा दिसला, त्यानंतरला साक्षी दिसली, पण मधुभाऊंना प्रिया दिसली नाही. म्हणजे ती तिसरी कुणी नसून ती प्रियाच होती. कारण सायली आता इथे अर्जुनला सांगते विलास काका आणि प्रिया दोघंजण सोबत घरी आले होते आणि त्यानंतरला साक्षीसुद्धा तिथे होती, पण मधुभाऊंना प्रिया दिसली नाही. याचा अर्थ ती लपून बसली होती आणि तिनेच मधुभाऊंच्या डोक्यामध्ये वजनदार वस्तू मारली. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की ज्या वेळेला मी आश्रमामध्ये गेलो तेव्हा मला साक्षी शोधाशोध करताना आणि त्याचबरोबर तिथे विलाससुद्धा होता, प्रिया मला दिसली नाही. तेव्हा सायली म्हणते की मधुभाऊ मला असं वाटते ती लपूनच बसली असेल आणि तिनेच तुमच्या डोक्यामध्ये वजनदार वस्तू मारली, कारण त्यावेळेला ती तिथेच होती.
तेव्हा इथे आता खूप मोठी बातमी ही अर्जुनला कळलेली असते। याच्यामध्ये महत्त्वाचा रोल म्हणजे प्रियाचाच होता, कारण तिला सगळं काही माहिती असूनसुद्धा ती खोटं बोलली होती। तेव्हा इथे आता सायली अर्जुन जातात वात्सल्य आश्रमामध्ये। तिथे गेल्यानंतर आता मधुभाऊंनी सांगितल्याप्रमाणे इथे सायली अर्जुनला सांगत असते की या ठिकाणी मधुभाऊ उभे होते, या ठिकाणी विलास काका आणि इथे साक्षी होती। दोघांमध्ये इथे हातापायी झाली आणि गोळी इथे विलास काकांना लागले आणि ते खाली पडले आणि मागून इथून प्रिया आली। तेव्हा आता जर मधुभाऊ तिथे उभे होते आणि मधुभाऊंना प्रिया दिसली नाही, म्हणजे ती कुठे लपून बसली असेल, तर ती एका टेबलच्या मागे लपली असेल आणि तिथून ती आली असेल असं इथे सायली सांगते। आणि मग ती वजनदार वस्तू कुठली असेल याचा शोधसुद्धा अर्जुन घेत असतो, सायली घेत असते। त्यानंतरला आता सायली शोधाशोध करत असते, एव्हिडन्स मिळत आहेत का ते बघत असते। तेव्हा इथे आता शोधाशोध करत असताना आता घाईघाईने जेव्हा इथे साक्षी शोधाशोध करत असते तेव्हा तिचं एक ID कार्ड तिथे पडलेलं असतं, तिचं ओळखपत्र तिथे पडलेलं असतं, पण तिला ते माहीत पडत नाही, कारण गोंधळामध्ये ती त्याच्याकडे लक्षच देत नाही। आणि जेव्हा इथे प्रिया लपून छपून बसलेली असते तेव्हा बरोबर टेबलच्या मागे तिच्या हातातलं ब्रेसलेट पडलेलं असतं। आणि इथे सायली अर्जुन दोघंजण आता कणा कोपरा आश्रमाचा शोधत असताना हे दोन महत्त्वाचे पुरावे त्यांच्या हाती लागलेले असतात। आणि इथे मधुभाऊंनी सगळ्यात महत्त्वाची बातमी सांगितलेली असते। ते म्हणत असतात की ज्या वेळेला ते लोक आश्रमामध्ये आले होते तेव्हा मी पोलिसांना फोनसुद्धा लावायला घेतला होता आणि तेव्हा मी पोलिसांना फोन लावणार तेवढ्यातच माझा फोन त्यावेळेला सायलीला लागला होता, पण माझा आवाज सायलीला जात नव्हता। सायली मला सांगण्याचा प्रयत्न करत होती की आम्हाला यायला उशीर होणार आहे, आम्ही येणारच आहोत। तेव्हा इथे आता मधुभाऊ म्हणत असतात की त्यावेळेला माझा फोन मात्र चालू होता आणि मी सायलीला फोन केल्यानंतर मी पोलिसांना सुद्धा फोन करत होतो। तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो की तुमचा आता फोन कुठे आहे? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की माझा फोन पोलिसांनी जमा केलेला आहे। आणि अर्जुन आता पोलिसांकडून मधुभाऊंचा फोन काढून घेतात आणि इथे त्यांच्या मोबाईलमध्ये आता बघत असतात का रेकॉर्डिंग वगैरे चालू झाली होती का। तेव्हा इथे लकीली आता मधुभाऊंचं नशीब खूपच जास्त जोरावर असतं, तर इथे नियतीच्या मनामध्ये आता मधुभाऊंना न्याय मिळवून देण्याचंच असतं। तेव्हा इथे आता मोबाईल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जेव्हा मधुभाऊंनी सायलीला फोन केलेला असतो तेव्हा इथे रेकॉर्डिंग चालू झालेली असते आणि मधुभाऊंचा आवाज, साक्षीचा आवाज, त्याचबरोबर विलासचा आवाज हे सगळं काही त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं। आणि मधुभाऊ जे काही बोललेले असतात की मी माझ्या जागेचे पेपर देणार नाही, ही माझी जागा आहे, आणि इथे साक्षी जबरदस्ती करत असते, विलाससुद्धा धमकी देत असतो, हे सगळे आवाज आता मोबाईलमध्ये रेकॉर्ड झालेले असतात। आणि हे 3 पुरावे आता जबरदस्त पुरावे असे अर्जुनच्या हाती लागलेले असतात। तेव्हा आता ती जी रेकॉर्डिंग असते ती अर्जुन आता स्वतःच्या मोबाईलवरती घेतो आणि तो मोबाईल आता पोलिसांच्या स्वाधीन करतो। त्याचबरोबर इथे प्रियाचं ब्रेसलेट जे कपाटाच्या मागे आणि तिथे टेबल असतो त्याच्या मागे पडलेलं असतं, जिथे प्रिया लपून बसलेली असते, आणि त्याचबरोबर साक्षीचं ID कार्ड हे तिथं पडलेले असतात। तेव्हा विलासचा खून झाला तेव्हा ह्या 2 व्यक्ती तिथेच होत्या हे सिद्ध करणारे 2 पुरावे आता तिथे सापडलेले असतात। आणि त्याच्यामुळे आता अर्जुन कोर्टामध्ये हे सिद्ध करणार असतो की ज्या जागी विलासचा खून झाला त्या ठिकाणी साक्षी शिखरे सुद्धा होती, आणि जर साक्षी शिखरे हिने जर विलासचा खून केलाय तर ती एक गुन्हेगार आहे, आणि एक गुन्हेगार कधीही ते वात्सल्य आश्रम पाडून तिथे स्वतःचं काम सुरू करू शकत नाही। उलट तिलासुद्धा तुम्ही अरेस्ट करा असं अर्जुन आता म्हणणार असतो, कारण ज्या वेळेला तिथे ते ब्रेसलेट पडलेलं असतं तेव्हा त्या ब्रेसलेटला रक्ताचे डाग असतात, त्याचबरोबर जे ID कार्ड सापडतं त्यालासुद्धा रक्ताचे डाग असतात, आणि त्या ब्रेसलेटला जे डाग असतात ते मधुभाऊंचं रक्त असतं हे तिथे सिद्ध झालेलं असतं। त्यामुळे प्रिया त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असते। त्याचबरोबर जे ID कार्ड असतं त्यालासुद्धा मधुभाऊंचं रक्त असतं, विलासचं नाही, कारण मधुभाऊंना मारल्यानंतरच त्या दोघींची घाई गडबड झालेली असते। विलास तर मेलेला असतो पण मधुभाऊसुद्धा बेशुद्ध झालेले असतात आणि दोघेही घाबरलेले असतात। तेव्हा आता इथे टेस्ट केल्यानंतर जे रक्त त्यांच्या ब्रेसलेट IDला असतं ते मधुभाऊंचं असल्यामुळे ज्या वेळेला विलासचा खून झाला तेव्हा दोघीही तिथे होत्या हे सिद्ध करणारे 2-3 पुरावे अर्जुनच्या हाती लागलेले असतात। आणि त्यामुळे आता साक्षी कायमची जेलमध्ये तर जाणारच असते, पण प्रियाला सुद्धा तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते। तर अशा रीतीने अर्जुन आता कोर्टामध्ये हे पुरावे सादर करत आता पुन्हा एकदा वात्सल्य आश्रमावरती जो त्याने स्टे लागू केलेला असतो
तो स्टे पुन्हा लागू करणार असतो आणि असे काही अजून पुरावे तो तिथे जाऊन शोधणार असतो, जे पुरावे सिद्ध करणार असतात की त्यावेळेला विलासचा खून मधुभाऊने नाही तर साक्षीनेच केलेला आहे. असे पुरावे सुद्धा लवकरच अर्जुनच्या हाती लागणार असतात.